नमस्कार. तर आजची ही रेसिपी आहे केळ्याचे शिखरण. तर ही ना खूप जुनी रेसिपी आहे आणि आपली महाराष्ट्रीयन रेसिपी आहे. तर ही कशी पण ही जी रेसिपी आहे ही किंवा हा पदार्थ आहे हा नाताच विस्मरणात गेलेला आहे. तर केळ्याचं शिखरण तर पहिले ना खूप केळ्याचं शिखरण हा पदार्थ घरोघरी व्हायचा, पण आता जास्ती होत नाही. तर एक मी आठवण म्हणून ना हा पदार्थ करत आहे. तर बघा, यासाठी मी 2 केळी घेतलेली आहे. आता ही सोलून घ्यायची, याची सालं काढून घ्यायची या केळींची आणि ना मस्त बारीक तुकडे करायचे आहे. तोपर्यंत भांड्यात ना दूध घ्यायचं आहे. भांड्यात दूध घालून घ्यायचं आहे. हे 1 ते 1.5 वाटी दूध घेते आहे मी, कारण केळी 2च घेतलेल्या आहेत. आणि छान हे जे दूध आहे ना हे उकळून घ्यायचं आहे. उकळून घेत आहे तोपर्यंत केळी सोलून घेते आहे आणि याचे बारीक तुकडे करून घेते आहे. आता यात ना साखर घालून घ्यायची आहे. बघा, आता साखर घालून घेते आहे. 2 चम्मच साखर. हा चम्मच मोठाच आहे. खूप काही साखर घालायची नाहीये, कारण ना केळी गोडच असतात. साखर आणि हे दूध ना पुन्हा चांगलं घट्ट येऊ द्यायचं आहे. आपण ना आता सणासुदीचे दिवस सुरू झालेले आहेत, तर आपल्याकडे केळी येतातच. प्रत्येक सणाला आपण केळी आणतो. तर कधी कधी ना केळी अशा पडूनच राहतात, आपल्याकडे खात नाही कोणी. तर त्यामुळे ना असं शिखरण केळ्याचं केलं की मुलं पण खातात आणि अगदी हा पौष्टिक पदार्थ आहे. म्हणजे ह्यामध्ये ना साखर, केळी आणि दूध हे सगळं ना पौष्टिकच असते. आता झटपट ह्याच्यामध्ये ना दूध उकळलं आणि साखर पण वेळली, केळीचे तुकडे सगळे टाकून घ्या. जरी हा पदार्थ आपण विसरलो असलो ना, तरी पण हा पदार्थ आणखीच खूपच पौष्टिक आणि लवकर होणारा पदार्थ आहे. आपल्याकडे ज्येष्ठ मंडळी जर असतील ना, तर त्यांच्यासाठी सुद्धा हा पदार्थ ना छान होतो. झटपट होणारा आणि चवीला अगदी छान वाटणारा आहे केळीचं शिखरण. थोडी यात ना विलायचीची पावडर टाकून घेते आहे. अगदी थोडी विलायची पावडर टाकून घेते आहे. बघा, तर ह्या प्रकारे ना केळीचं आता हे शिखरण तयार झालेलं आहे. थोडं थंड झालं की हे घट्ट येतं. तर बघा, केळी पण छान याच्यात ना लुसलुशीत झालेल्या आहेत, नरम झालेल्या आहेत. तर ह्याप्रमाणे तुम्ही कधी हा विस्मरणात गेलेला हा पदार्थ तुम्ही नक्की करून बघा. आणि रेसिपी आवडल्यास ना व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.